अंमली पदार्थांची तस्करी करणारं जहाज पाकिस्तानचं हे जहाज होतं। हे गुजरात एटीएस तटरक्षक दल आणि मरीन टास्क फोर्स यांनी संयुक्त कारवाई करत बुडवलंय। गुजरात जवळच्या समुद्रामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 9 जणांना अटक करण्यात आली आहे। 500 कोटींची तस्करी या जहाजातून सुरू असल्याची माहिती आहे। पाकिस्तानमधून 100 किलो हेरोईन घेऊन हे जहाज चाललेलं होतं। अटक झालेले सर्वजण हे इराणी तस्कर आहेत। पाकिस्तानमधल्या ग्वादार बंदरातनं हे जहाज आलं होतं। गुप्तहेरांच्या माहितीनंतर या जहाजावर पहिल्यापासून नजर ठेवण्यात आली। त्यानंतर तटरक्षक दलानं धडाकेबाज कारवाई करत हे जहाज बुडवलं। बुडवलेल्या या जहाजाची दृश्य सध्या आपण बघतो आहोत। गुजरातच्या समुद्रामध्ये पाकिस्तानमधून आलेलं हे विमान बुडवण्यात भारतीय यंत्रणांना यश आलेलं आहे। अंमली पदार्थांची तस्करी करणारं हे विमान होतं। पाकिस्तानमधून हे आलेलं हे जहाज होतं आणि गुजरात एटीएस तटरक्षक दल मरीन टास्क फोर्स यांनी संयुक्त कारवाई करत हे जहाज बुडवलं आहे।